नमस्कार मित्र. वक्त्याला आवश्यक असलेल्या अनेक गुणांच्या यादीमध्ये पुढचा एक मुद्दा आपण घेत आहोत, तो म्हणजे निसंदिग्धपणा किंवा सुस्पष्टता किंवा स्पष्टपणा. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्याचा अर्थ काय तर वक्त्याचे भाषण हे अतिशय स्पष्ट सुस्पष्ट असावे. म्हणजे काय तर त्याच्या कुठल्याही वाक्यातून श्रोत्यांच्या मनामध्ये संदिग्धता निर्माण होऊ नये. संदिग्धता केव्हा निर्माण होते? जेव्हा वक्ता बोलतो त्यावेळेला त्याच्या बोलण्यातून स्पष्ट संदेश जे वक्त्याला म्हणायचा आहे तोच श्रोत्यापर्यंत जात नाही, त्यावेळेला संदिग्धपणा येतो. असं शक्य आहे का? निश्चितपणे शक्य आहे. रस्त्यामध्ये दोन मित्र एकमेकाला भेटले, बऱ्याच दिवसांनी भेटले, आणि भेटल्यावर आपल्या बाकीच्या औपचारिक गप्पा अनौपचारिक गप्पा चालतात. मग त्यात तो एक मित्र म्हणाला, अहो आम्हाला तुम्हाला बऱ्याच दिवसापासून जेवायला बोलवायचं आहे. आता हे कळायलाच मार्ग नाही. आम्हाला तुम्हाला जेवायला बोलवायचं आहे. आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत की तुम्ही आम्हाला बोलवणार आहोत, काही स्पष्ट होत नाही. याला म्हणतात संदिग्धता. याला म्हणतात संदेशातली अस्पष्टता. आणि मित्रो लक्षात घ्या, वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा सुस्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे. त्याला जे सांगायचं आहे तोच संदेश हा श्रोत्यांपर्यंत थेट अंतःकरणापर्यंत भेटला पाहिजे, तर तो वक्ता यशस्वी होतो. अनेकांना असं वाटतं की स्पष्टता म्हणजे समोरच्याला कडवटपणे बोलणे होय. अजिबात नाही. कडवटपणाने बोलणे वेगळा विषय आहे आणि स्पष्टपणे बोलणे वेगळा विषय आहे. स्पष्टपणे तुम्ही नम्र शब्दामध्ये नम्रपणे जर बोललात तर ते श्रोत्यांना भावतं. वाक्याची स्पष्टता, उच्चारांची स्पष्टता, विचारांची स्पष्टता, असं वक्त्याकडे खूप मोठा ठेवा पाहिजे आणि तो ठेवा त्याने श्रोत्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. अनेक वेळेला वक्त्याच्या मनामध्ये विचारांची स्पष्टता नसेल, त्याने स्वतः तर्कशुद्धपणे विषयाची तयारी केलेली नसेल, तर त्याच्याकडनं संदिग्ध वाक्य संदिग्ध शब्द येऊ शकतात. एका शब्दाला दोन अर्थ असू शकतात नव्हे. काही शब्दांना एकापेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्तही अर्थ असू शकतात. असे अनेक शब्द मराठीत आहेत, हिंदीत आहेत, इंग्रजीत आहेत. तेव्हा वक्त्याने नेमका शब्द उचलावा आणि नेमक्या शब्दाचा आपल्या भाषणात वापर करावा, म्हणजे श्रोत्यांना संदिग्धता राहणार नाही आणि श्रोत्यांना चुकीचा संदेश जाणार नाही. काही वेळेला असं होतं की वक्ता म्हणतो मला असं म्हणायचं नव्हतं. असं कसं? तू बोललास ना, मग तू जे बोललास ते तुझ्या मनात होतं ते तू बोललास. मग त्यावेळेला श्रोत्यांना जो मेसेज गेला, संदेश गेला, तोच गेला जो तुला सांगायचा आहे. आणि हा जो गोंधळ होतो हा केवळ शब्द चुकीचा निवडल्याने. ज्या शब्दांना द्व्यर्थी म्हटलं जातं, म्हणजे आपल्या मराठीमध्ये अनेक अलंकार आहेत, त्याच्यामध्ये एक अलंकार आहे त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. श्लेष अलंकार म्हणजे काय? द्व्यर्थी शब्दरचना असलेली वाक्य वापरली गेली की तो श्लेष अलंकार होतो. अतिशय गमतीदार हा अलंकार आहे. भाषेमध्ये खूप चांगले विनोद याच्यामुळे होतात. पण वक्ता विनोद करण्यासाठी उभा नाही आहे. वक्ता आपला कणखर संदेश देण्यासाठी उभा आहे. वक्ता हा ज्ञानाचा स्रोत आहे. तो जी माहिती देतो ती श्रोत्यांना पहिल्यांदा ऐकायला मिळते आणि म्हणून वक्त्याकडनं येणारं ज्ञान हे श्रोत्यांना स्पष्ट, स्वच्छ आणि निसंदिग्ध असं असलं पाहिजे. अशा रीतीने जर वक्त्याने तयारी केली तर त्याचं भाषण हे अतिशय उत्तम होतं आणि त्याला यश मिळतं. गुंतागुंतीची वाक्यरचना, मोठी वाक्यरचना, द्व्यर्थी शब्दरचना
वक्त्याने वापरूच नाही असं नाही, कारण तो एक अलंकार आहे, त्याचा वापर केला पाहिजे. पण त्याचा स्पष्ट अर्थ नसेल तर मात्र वापर करण्यात अडचण आहे. म्हणजे मी बोला आणि बोलू नका असं म्हणत नाही आहे. वक्त्याने छोटी 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 वाक्य केली, साधी वाक्य, साधे शब्द, सुंदर होईल आणि बरोबर श्रोत्यांना याच्या मनात जो संदेश आहे तो तिथपर्यंत पोहोचेल. वक्ता स्पष्ट असावा. म्हणजे कसं, तर अनेक संस्थांमध्ये ज्या वेळेला कार्यकारी अधिकारी म्हणून, पदाधिकारी म्हणून, महत्त्वपूर्ण कार्यकर्ता म्हणून काही मुद्दा मांडण्याची वेळ येते, त्यावेळेला काही गोष्टी स्पष्टपणे सगळ्यांच्या हिताकरता सांगायला हव्या असतात, पण त्या सांगितल्या नाही. नम्रतेच्या नावाखाली तो अगदी शांतपणे बसून राहिला, अस्पष्ट शब्दांमध्ये बोलला, पूर्ण स्पष्ट शब्दात बोलला नाही, तर त्याचा हेतू साध्य होणार नाही. वक्त्याचा हेतू साध्य होणार नाही. वक्त्याने बोलायचं आहे तर निश्चितपणे श्रोत्यांना संदेश परिपूर्ण रीतीने गेला पाहिजे. मग काय पाहिजे, तर वक्त्याला भिडस्तपणा नको, म्हणजे तो स्पष्ट असावा. भिडस्तपणे जर तो बोलेल तर त्याला स्पष्ट संदेश श्रोत्यांपर्यंत देता येणार नाही. आपल्या संस्थेने यावर्षी लाभांश 4% देण्याचे ठरवले आहे असं त्याने स्पष्टपणे म्हटलं पाहिजे. आपल्या संस्थेला लाभांश जरा कमी करण्याचा विचार आहे, बघू आपण सगळ्यांच्या संमतीने निर्णय घेऊ, असं त्याने गुळगुळ बोलायचं नाही. असं त्याने संदिग्ध बोलायचं नाही. जे काही बोलायचं आहे ते त्याने स्पष्टपणे बोलायला पाहिजे आहे आणि कुठल्याही प्रकारचा संदिग्धपणे ठेवायचा नाही. निसंदिग्ध बोला, आयुष्यातही स्पष्टता ठेवा, भाषण यशस्वीपणे करा. तुम्हाला जे सांगायचं आहे तेच श्रोत्यांपर्यंत पोहोचवा, यशस्वी व्हा. धन्यवाद.